नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फायनाइट मॅथ्स विथ सुबोध या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचा अल्जेब्रा आणि अल्जेब्राचा जे थर्ड चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 चा बेसिक पार्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूला जी बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा जेणेकरून आम्ही बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा जो पार्ट आहे याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 च्या जो काही बेसिक पार्ट आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आता याच्यामध्ये मी काही डेफिनेशन इथे लिहिलेलं आहे. जसं की सुरुवातीला आहे सिक्वेन्स आहे, प्रोग्रेशन आहे आणि नंतर अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. तर सिक्वेन्स म्हणजे नेमका काय, प्रोग्रेशन म्हणजे नेमकं काय आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन कशाला म्हणायचं हा पार्ट आपण डेफिनेशनच्या आधारावर सुरुवातीला समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण टर्म्स इन सिक्वेन्स, कॉमन डिफरन्स हा पार्ट नेमका काय आहे हा पण समजून घेणार आहोत. बघा, इथे हा पार्ट समजून घेतल्याच्या नंतरचा जो प्रॅक्टिस सेट 1.1 आहे तो नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. हा बेसिक पार्ट अतिशय महत्त्वाचा आहे जेणेकरून हा बेसिक पार्ट ज्यावेळेस मला समजला त्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस सेट 1.1 निश्चितच त्याच्यामध्ये जे काही एक्झाम्पल आहेत ते तर आपण सोडून घेणार आहोतच, पण तुम्हाला पण ते या बेसिक पार्टचा तिथे सोडवताना मदत होईल. त्याच्यामुळे हा बेसिक पार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. बघा, सिक्वेन्स, प्रोग्रेशन आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन हे डेफिनेशन एकदा सुरुवातीला बघून घेऊयात. बघा, सिक्वेन्स म्हणजे काय, तर सिक्वेन्सची डेफिनेशन काय दिलेली तर सिक्वेन्स इज द कलेक्शन ऑफ नंबर्स अरेंज्ड इन डिफायनाइट ऑर्डर अकॉर्डिंग टू सम डिफायनाइट रूल. म्हणजे सिक्वेन्स म्हणजे काय आहे तर सिक्वेन्स म्हणजे नंबरचं कलेक्शन आहे. काय सिक्वेन्स म्हणजे नंबरचं कलेक्शन अरेंज केलेलं आहे त्यांना, है ना. आता नंबरचं कलेक्शन म्हणजे काय की बाबा नंबरचं एक संग्रह आहे आणि त्यांना काय केलेलं आहे, अरेंज केलेलं आहे. अरेंज करणे म्हणजे काय करणे, आपण अरेंज करतो ना, काही अरेंज करणे म्हणजे नेमकं बाबा काहीतरी लावणे, म्हणजे अशा प्रकारे लावलेलं आहे. आता तुम्हाला समजा पुस्तकं अरेंज करायची आहे तुमच्या बॅगमध्ये, तर तुम्ही काय करता की वर पुस्तक बाबा पहिला मराठीचा आपला लेक्चर असतं तर मराठीचं पुस्तक, नंतर हिंदीचं पुस्तक, इंग्लिश, मॅथ, सायन्स, अशा प्रकारे काय करता तुम्ही अरेंज करता. मग हे पण काय आहे, कलेक्शन आहे. जसं बुकचं कलेक्शन, मग तुमच्या बॅगमध्ये काय बुकचं कलेक्शन, इथे काय नंबरचं कलेक्शन. त्याला काय केलेलं आहे तुम्ही, जसे बुकचं एक कलेक्शन म्हणजे बुकचा गट्टा आहे त्याला काय केलेलं आहे विषय वाईज तुम्ही लावलेला आहे. मग इथे नंबरचं कलेक्शन आहे त्याला काय केलेलं आहे अरेंज केलेलं आहे कशामध्ये, एका ऑर्डरमध्ये. मग तुमच्या बुकच्या ऑर्डर प्रमाणेच अकॉर्डिंग टू सम डेफिनाइट रूल. बुक ज्यावेळेस तुम्ही अरेंज करता तिथे तुम्ही एक रूल लावला की पहिल्या पिरियडचा वर पुस्तक, नंतर सेकंड, नंतर थर्ड, अशा प्रकारे है ना. लेक्चर वाईज तुम्ही काय केलेले त्याची ऑर्डर मेंटेन केलेली. मग इथे सिक्वेन्स म्हणजे काय तर नंबरचं कलेक्शन आणि नंबर काय केलेले आहेत अरेंज केलेले आहेत, लावलेले आहेत एकामागे एका रूलनुसार. मग इथे रूल काय आहे तर रूल वेगवेगळे असू शकतात बरं का. म्हणजे रूल म्हणजे काय नियम वेगळे असतील, खाली उदाहरणं पण दिलेले आहेत है ना. पण सिक्वेन्स म्हणजे काय तर नंबरचं कलेक्शन म्हणजे नंबर एकत्र आहेत आणि त्यांना काय केलेलं आहे अरेंज केलेलं आहे, त्यांना त्यांची मांडणी केलेली आहे एका विशिष्ट अशा पद्धतीनं. त्याला काय म्हणलेलं आहे तर त्याला म्हणलेलं आहे सिक्वेन्स म्हणजे क्रमिका. नंतर प्रोग्रेशन म्हणजे काय श्रेणी. आता ह्या तीन डेफिनेशनचा अर्थ ज्यावेळेस सांगतो तर याच्यामधला फरक समजून घेण्याचा प्रयत्न करा. बघा, फरक तर तुम्हाला समजेलच. प्रोग्रेशन इज द स्पेशल टाइप ऑफ सिक्वेन्स where relation between two consecutive term is same. तर प्रोग्रेशन काय, प्रोग्रेशन म्हणजेच काय तर स्पेशल टाइप ऑफ सिक्वेन्स. प्रोग्रेशन हे सिक्वेन्सची एक आहे एक विशिष्ट असा प्रकार आहे जेथे रिलेशन बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म म्हणजे एका समोरची एक टर्म किंवा एका मागची एक टर्म. कॉन्झिक्युटिव्ह टर्म म्हणजे काय तर मागची पुढची टर्म. आता टर्म म्हणजे काय पद. आता पद म्हणजे काय हे बघा, हे 3 म्हणजे एक पद, हे 6 म्हणजे एक पद, हे 12 म्हणजे एक पद. मग हे काय झालं टर्म झाल्या 1 2 3. ह्या काय झाल्या म्हणजे 1 2 3 म्हणजे असं सिक्वेन्स बघा की 1 2 3 म्हणजे काय टर्म बरं का. सिक्वेन्सनं म्हणजे कशानं क्रमानं असलेली जे काही पद आहेत त्याला काय म्हणणार आपण टर्म म्हणणार. मग हेअर रिलेशन बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म म्हणजे जे कॉन्झिक्युटिव्ह टर्म म्हणजे काय बघा, इथे 6च्या कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे जवळची टर्म ही 3 आणि नंतरची टर्म ही 12. म्हणजे हे काय झालं याच्या आजूबाजूच्या ज्या टर्म आहेत म्हणजे आजूबाजूची जे पद आहेत तर ते पद म्हणजे काय टर्म. मग इथे काय रिलेशन बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म पहा.
दोन जवळच्या लगतचे जे पद आहेत यांच्यामधलं काय म्हणते रिलेशन, बरं का, काय रिलेशन बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म. पहा सिक्वेन्स समजला म्हणजे पहा कोणताही पॅटर्न असो, म्हणजे एखादा पॅटर्न आहे समजा तुम्हाला असा 1 2 3 4 हा काय तुमचा सिक्वेन्स आहे. आता एखादा असा पॅटर्न आहे ज्याचं काहीच घेणं देणं नाही, कुठे रिलेशन नाही त्याच्यामध्ये, कुठे काहीच नाहीये, म्हणजे असे 5 लिहिलेले आहेत तर लगेच 50 लिहिलेले आहेत. बघा 50 लिहिलेले आहेत, नंतर 55 लिहिलेले आहेत, बरं का, नंतर 61 लिहिलेले आहेत, नंतर 30 लिहिलेले आहेत. आता 30 नाही समजा लिहू आपण, पण समजा 60च्या समोरची संख्या लिहू, 61च्या समोरची संख्या लिहू, समजा 69 लिहिलेले आहेत. मग आता हे 5 50 55 61 69 हे काय तुमची एक क्रमिका आहे. हिला काय म्हणणार, क्रमिका म्हणणार, बरं का, सिक्वेन्स म्हणणार. इथं काही घेणं आहे का, नाही. इथे प्रोग्रेशन मध्ये काय म्हणते की रिलेशन बिटवीन, बघा रिलेशन म्हणजे संबंध बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म, या दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधलं जे रिलेशन आहे, बघा 5च्या नंतर लगेच 50 म्हणजे इथं 45 चा फरक, 50 च्या नंतर 55 इथे 5 चा फरक, इथे हे बघा इथे 6 चा फरक है ना, बघा 55 आणि 61 कितीचा 6 चा फरक, इथे इथे किती 61 8 चा फरक 69. इथे काय तर इथे जो काही फरक आहे याच्यामध्ये तो कॉन्स्टंट नाही आहे, कुणीकडे पण आहे 45 5 6 8 अशा प्रकारे. पण हा काय ही काय तुमची ही क्रमिक आहे, हा सिक्वेन्स आहे तुमचा, बरं का. पण प्रोग्रेशन म्हणता येईल काय याला, नाही. कारण काय नाही की जे रिलेशन आहे दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधलं, दोन लगतच्या पदांमधलं जे रिलेशन आहे, जो संबंध आहे तो काही सारखा नाही. कुठे कुठलाही संबंध आहे कुठल्याही प्रकारचा, कुठे 8चा फरक आहे तर कुठे 7चा फरक आहे तर कुठे डायरेक्ट 50चा फरक आहे, 45चा फरक आहे, अशा प्रकारे. आता काय सांगत आहे की प्रोग्रेशन म्हणजे काय की दोन कॉन्झिक्युटिव्ह जे दोन लगतचे पद आहेत त्यांच्यामधलं काय जे रिलेशन आहे ते काय असलं पाहिजे तर सारखं असायला पाहिजे. पहा रिलेशन बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज सेम, जे रिलेशन काय असायला पाहिजे सेम असायला पाहिजे, तर त्याला काय म्हणणार आपण श्रेणी म्हणणार, म्हणजे प्रोग्रेशन म्हणणार. नंतर आहे तुमचं अर्थमॅटिक प्रोग्रेशन. अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजेच काय तर अंकगणिती श्रेणी. आता अंकगणिती श्रेणी कशाला म्हणायचं तर अर्थमॅटिक प्रोग्रेशन इज द स्पेशल टाइप ऑफ सिक्वेन्स. जसा प्रोग्रेशन एक सिक्वेन्सचा काय एक टाइप आहे, तसाच अर्थमॅटिक प्रोग्रेशन पण काय सिक्वेन्सचा एक टाइप आहे, जिथे डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज ऑलवेज सेम. रिलेशन बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म सेम. इथे काय सांगत आहे तर डिफरन्स, पहा याच्यामध्ये फरक जाणून घ्या. डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म, बरं का, डिफरन्स जो आहे तो काय असायला पाहिजे सारखा असायला पाहिजे, तर त्याला आपण काय म्हणणार अंकगणिती श्रेणी म्हणणार. एपी अर्थमॅटिक प्रोग्रेशन. अर्थमॅटिक प्रोग्रेशन काय एक टाइप आहे, स्पेशल टाइप आहे कशाचा सिक्वेन्सचा, म्हणजे एक अंकगणिती श्रेणी हे काय तर क्रमिकेचा एक काय स्पेशल टाइप आहे, जिथे दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म म्हणजे दोन लगतच्या पदांमधला जो डिफरन्स आहे, जो काय आहे डिफरन्स आहे, तो काय असणार नेहमी सारखा असणार. पहा डिफरन्स काय असायला पाहिजे दोन लगतच्या पदांमधला. कुठलेही दोन जर लगतचे पद घेतले, लगतचे पद म्हणजे समजतात ना, एका जवळचे एक जर असे दोन टर्म जर घेतल्या, समजा ह्या दोन टर्म जर घेतल्या, ह्या दोन घेतल्या किंवा ह्या दोन घेतल्या है ना, याच्या मधल्या ह्या दोन घेतल्या किंवा सुरुवातीच्या दोन घेतल्या, ह्या दोन घ्या, तर इथे काय असायला पाहिजे तर इथे जे डिफरन्स आहे, डिफरन्स म्हणजे फरक, रिलेशनचं काही नाही याच्यामध्ये. रिलेशन इकडे आहे वर कशामध्ये प्रोग्रेशन मध्ये रिलेशन, आणि इथे काय सांगितलं तर डिफरन्स. पहा रिलेशन म्हणजे संबंध आणि डिफरन्स म्हणजे फरक, म्हणजे दोन पदांमध्ये जर सारखा फरक असेल, फरक जर कुठलेही दोन पद जर घेतले, एखादी क्रमिका दिलेली आहे आणि तिच्यामधले कुठलेही दोन पद दिलेले आहेत, त्या जर दोन पदामधला जर फरक, सुरुवातीच्या दोन पदामध्ये 3चा फरक आहे, शेवटचे दोन पद बघितले तरी त्याच्यामध्ये 3चा फरक आहे, मधातल्या दोन पदांमध्ये पण 3चा फरक आहे, मग असा जर तीन म्हणजे 3चा फरक आहे म्हणजे काय तर समजा 3चा फरक आहे म्हणजे बाय एखाद्या सांगतो की बाबा इथे 6 आहेत आणि नंतर 9 आहेत, इथे कितीचा फरक आहे 3चा फरक आहे. मग हा फरक जर इथे असेल आणि असं समोर समजा आपण चालत गेलो आणि इथे जर 12 आहेत तर इथे किती असायला पाहिजे 15 असायला पाहिजे, म्हणजे इथं 3चा फरक असायला पाहिजे.
तर आपण याला काय म्हणणार, अंकगणिती श्रेणी किंवा अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणणार. जिथे फरक जो आहे कोणत्याही दोन पदांमधला त्या क्रमिकेमध्ये कुठलेही दोन पद जर तुम्ही घेतले तर त्याच्यामधला जो फरक आहे तो काय असायला पाहिजे, सारखा असायला पाहिजे, तर ती तुमची काय होणार, अंकगणिती श्रेणी म्हणजेच अर्थमॅटिक प्रोग्रेशन होणार. आता हे जे डेफिनेशन आहेत ह्या तुम्हाला जर समजले असतील तर आपण टर्म्स आणि सिक्वेन्स याच्याकडे आता वळूयात. म्हणजे तुम्हाला नक्कीच समजले असतील. पहा परत एकदा सांगतो. आता सिक्वेन्स म्हणजे काय, तर सिक्वेन्स काय, कलेक्शन आहे. कशाचं, नंबरचं कलेक्शन, ज्याच्यामध्ये काय आहे, एका डिफायनाइट ऑर्डर मध्ये काय येतं, संख्या काय केलेल्या आहेत, ठेवलेल्या आहेत, अरेंज केलेल्या आहेत. म्हणजे कोणतीही क्रमिका आपल्याला दिली तर ती काय असणार, म्हणजे कोणतेही नंबर दिले असे तुम्हाला मांडले, ती काय असणार, तुमची क्रमिका असणार. प्रोग्रेशन म्हणजे काय, तर प्रोग्रेशन सिक्वेन्सचाच एक प्रकार आहे, पण तिथं काय असणार, रिलेशन जे आहे ते सारखं असणार. रिलेशन, संबंध, बरं का. म्हणजे आता पहा, इथे पहा 1 4 6 10. आता इथे पहा 1 आणि 4 याच्यामध्ये 3चा फरक, 4 आणि इथे 1 मिनिट, 1 आणि 4 मध्ये इथे कितीचा फरक आहे, इथे 3चा फरक, इथे 4 आणि 6 मध्ये इथे 2चा फरक, 6 आणि 10 मध्ये कितीचा फरक आहे, इथे 4चा फरक, 3 2 4, किंवा इथे 1 आणि इथे 4, 3चा इथे 2, इथे 4. मग आता पहा याच्यामध्ये इथे जर विचार केला तर इथे सारखा फरक आहे का, फरक सारखा आहे का, नाही आहे फरक सारखा. पण इथे जर एक विचार केला आणि की बाबा इथे नेमका आहे तरी काय, बरं का, बघा इथे नेमकं काय, नेमकं म्हणजे इथे दिलेलं काय आहे. तर पहा इथे जर तुम्ही रिलेशन जर लावायला गेले तर रिलेशन एखादं लक्षात येते का तुमच्या. पहा आता इथे जर समजा 1 ला जर 4 ने गुणले तर मग 4 येतील, 4 लावून कितीने गुणणार म्हणजे हे येतील, असा कुठला पार्ट दिसत आहे का, नाही. किंवा इथे 1 ला 3 ने गुणा, दिसतंय काही एक, किंवा 4 ने जर गुणलं तर 1 गुणिला 4 4 1 4, 4 लावून कितीने गुणणार, दिसत आहे. नंतर इथे 6 आहेत आणि इथे किती आहेत, 10 आहेत. मग पहा आता दुसरे एक उदाहरण घेऊ. पहा आता इथे 2 4 6 8 आणि 10 काय दिलेलं आहे, 2 4 6 8 आणि 10. आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर इथे 2चा फरक, इथे 2चा फरक, इथे 2चा फरक, इथे 2चा फरक, म्हणजे ही काय होणार, हे बघा हा सिक्वेन्स, हे सर्व जे दिलेले आहेत उदाहरणामध्ये सिक्वेन्स आहेत, तुमच्या क्रमिका आहे. प्रोग्रेशन म्हणजे काय म्हणते, रिलेशन पण सारखं आहे. इथे 2चा फरक आहे, 2चा फरक आहे, 2चा फरक आहे ना. आता इथे पहा, इथे फरक पाहायला जर गेलं तर इथे कितीचा फरक आहे, इथे 3चा फरक आहे. त्याच्यानंतर इथे कितीचा फरक आहे, इथे 6 आणि 12, याच्यामध्ये कितीचा फरक आहे, इथे 6चा फरक आहे. नंतर इथे जर फरक पाहायला गेलं तर इथे 12चा फरक. आता इथे फरक सारखा आहे का, नाही, फरक सारखा नाही. पण फरक सारखा जर नसेल तर इथे रिलेशन पहा. रिलेशन जर पाहायला गेलं तर पहा आता 3 ला 2 ने गुणा, 3 गुणिला 2 जर केले तर किती होतात, 6 होतात. 6 ला परत 2 न गुणा म्हणजे किती येतात, समोरची टर्म आहे 12 येतात. 12 ला 2 ने गुणा म्हणजे किती येतात, 24 येतात. 24 ला 2 ने गुणा 48 येतात. पहा आता इथे काय रिलेशन जे आहे, पहा संबंध, रिलेशन जे आहे गुणाकाराचं रिलेशन आहे. मग हे जे रिलेशन आहे हे सेम आहे. मग रिलेशन जर सेम असेल तर हे काय होणार, तुमचं प्रोग्रेशन होणार. म्हणजे ही श्रेणी आहे तुमची. पण इथे मला सांगा अंकगणिती श्रेणी आहे का, अंकगणिती श्रेणी नाही होणार. कारण काय, इथे जर डिफरन्स आहे या दोन टर्म मध्ये, तो डिफरन्स सारखा आहे का, डिफरन्स सारखा नाही. म्हणजे हे जर डिफरन्स सारखा नसेल इथे तर तुमची ही अंकगणिती श्रेणी नसणार. बघा तुम्हाला सांगितलेलं आहे सुरुवातीला, आपण परत एकदा सांगतो. सिक्वेन्स तर सर्वच दिलेले आहेत, सर्व सिक्वेन्स आहेत. प्रोग्रेशन आहे का, तर रिलेशन सारखं आहे म्हणून प्रोग्रेशन आहे. हे प्रोग्रेशन आहे का, इथे पण रिलेशन सारखं आहे. इथे या 2 नंबरच्या उदाहरणामध्ये बघा आपण हे बघितलं होतं, 2 नंबरच्या उदाहरणामध्ये रिलेशन सारखं आहे, तर इथे प्रोग्रेशन आहे. प्रोग्रेशन आहे पण मग अंकगणित श्रेणी आहे का, अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे का, तर मग इथे जर फरक बघितला तर 2चा फरक, 2चा फरक, 2चा फरक, 2चा फरक म्हणजे +2 +2 +2 +2. इथे जर पाहायला गेलं तर पहा 1 2 3 4 5, इथे 1चा फरक, 1चा फरक, 1चा फरक, 1चा फरक, समजत आहे. म्हणजे रिलेशन काय आहे, रिलेशन सारखं आहे, 1चा फरकाचं रिलेशन आहे. पण डिफरन्स आहे का इथे सारखा, इथे सारखा आहे म्हणजे ही अंकगणित श्रेणी होणार, ही अंकगणित श्रेणी होणार. जे अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे हे अर्थमॅटिक प्रोग्रेशन होणार का,
बघा हे प्रोग्रेशन तर आहे, श्रेणी तर आहे, पण अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे का? मग हे अर्थमॅटिक प्रोग्रेशन नाहीये, कारण इथे काय आहे तर इथे मल्टिप्लिकेशन आहे, रिलेशन सारखं आहे, परंतु फरक जो आहे तो फरक सारखा नाही, म्हणून हे अर्थमॅटिक प्रोग्रेशन तुमचं होणार नाही. तर अशा प्रकारे इथे आपण या 3 ज्या डेफिनेशन आहेत त्या समजून घेतलेल्या आहेत आणि तुमच्या नक्कीच लक्षात आले असतील. आता आपण समोरचा जो पार्ट आहे ते टर्म्स इन सिक्वेन्स आणि कॉमन डिफरन्स. आता टर्म्स इन सिक्वेन्स आणि कॉमन डिफरन्स हा पार्ट बघूया. आता टर्म्स इन सिक्वेन्स म्हणजे काय तर क्रमिकेतील पदे. आता क्रमिकेमध्ये जे पद आहेत ते पाहूया. आता क्रमिकेमध्ये आता समजा हे एक सिक्वेन्स आहे, तर हे जे पहिली जे टर्म असते, पहिलं जे पद असते याला आपण म्हणतो T1 बरं. काय म्हणणार T1. दुसऱ्या पदाला काय म्हणणार T2 म्हणणार. तिसरं पद तुमची तिसरी टर्म T3. नंतर चौथं पद जे आहे त्याला म्हणणार T4, म्हणजे T फॉर टर्म चौथी. पाचवं पद T5, टर्म पाचवं पद. अशा प्रकारे नंतर टर्म्स इन सिक्वेन्स. आता बघा टर्म्स इन सिक्वेन्स तर तुम्हाला आता कळलं की बाबा पहिलं पद म्हणजे काय तर पहिलं पद म्हणजे T1, T2, T3 अप टू डॅश 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 है ना. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की T1 लाच आपण इथे T1 लाच आपण a ने पण डिनोट करत असतो. स्मॉल a ने डिनोट करणार कशाला T1 किंवा T1 ला स्मॉल a ने डिनोट करणार किंवा स्मॉल a ला T1 ने डिनोट करणार. म्हणजे पहिल्या पदाला आपण काय म्हणणार a पण म्हणणार बरं का, स्मॉल a पण म्हणणार आपण फर्स्ट टर्मला. नंतर आहे तुमचा कॉमन डिफरन्स. आता कॉमन डिफरन्स म्हणजे काय तर दोन टर्म मधील फरक. पहा इथे थोडासा हा पार्ट मी इरेज करतो. इथे एक उदाहरण तुम्हाला समजून सांगेल मी. पहा आता काय कॉमन डिफरन्स. पहा आता हे पूर्ण इरेज करतो आणि हे जे समोर दिलेलं उदाहरण आहे पहा इथे 2 4 8 16 32 किंवा आपलं एक उदाहरण घेऊयात. इथे परत एकदा लिहितो 2 4 बघा समजेल असं उदाहरण 8 आणि 10. आता बघा डॅश डॅश डॅश. आता इथे कॉमन डिफरन्स म्हणजे काय तर कॉमन डिफरन्स म्हणजे याच्यामधला सामान्य फरक. आता दोन टर्म मधला जो सामान्य फरक आहे तो काढायचा कसा. आता पहा इथे T1 म्हणजे काय पहा इथे T1 बरोबर 2 आहे, T2 काय आहे T2 बरोबर 4 आहे, T3 काय आहे T3 बरोबर 6 आहे आणि T4 बरोबर तुमचे 8 आणि T5 10. आता कॉमन डिफरन्स म्हणजे काय तर T2 मधून पहा या T2 मधून मी काय करणार T1 काढणार, म्हणजे समोरच्या पदामधून मागचं पद जे आहे मागची टर्म जी आहे ती मायनस करणार, तर मला काय मिळणार D मिळणार. म्हणजे इथे T2 मायनस ज्यावेळेस मी T1 करीन T2 मायनस T1 करीन त्यावेळेस मला काय मिळणार कॉमन डिफरन्स D मिळणार. T2 काय आहे T2 आहे 4 मायनस T1 काय आहे 2 इज इक्वल्स टू 4 मायनस 2 दॅट इज 2. नंतर परत एक काम करूयात इथे T3 मायनस T2 करूयात. T3 किती आहे 6 आहे मायनस T2 आहे 4 तर हे मिळणार 2. नंतर T4 मायनस T3 जर केला T4 आहे 8 आणि पहा इथे मायनस T3 आहे 6 म्हणजे मला मिळणार इथे 2. आता पहा इथे जो D आहे तो किती मिळत आहे मला D म्हणजे कॉमन डिफरन्स हा 2 2 2 असा मिळत आहे. म्हणजे इथे जर D जो आहे कॉमन डिफरन्स पहा D वापरलेला आहे कॉमन डिफरन्स स्मॉल वाला D फॉर डिफरन्स कॉमन डिफरन्स त्यासाठी वापरलेला आहे D. हा D जर तुमचा काय येत असेल सारखा येत असेल म्हणजे एकच संख्या जर येत असेल तर ती काय तुमची अंकगणिती श्रेणी आहे बरं का. लक्षात घ्या जर तुमचा D म्हणजे कुठल्याही दोन पदांमधला कुठल्याही क्रमिकेतील कुठलेही दोन पद घ्या, दोन टर्म घ्या, दोन टर्म घेतल्याच्या नंतर त्याच्यामधला जर कॉमन डिफरन्स जर सारखा येत असेल म्हणजे इथलचे दोन पद घेतले आणि इथलचे दोन पद घेतले बाय आपण T4 हा किती T4 नाही केला ना T5 मायनस T4 जर केला समजा इथे करतो T5 मायनस T4 तर हे 10 वजा 8 बरोबर पण किती येतील 2 येतील. पहा इथलच्या दोन पदाचा आणि पहा सुरुवातीच्या दोन पदाचा है ना, म्हणजे कुठल्याही दोन पदाचा जो कॉमन डिफरन्स आहे तो किती येत आहे 2 2 म्हणजे सारखा येत आहे. मधल्या पण दोन पदांचा जो डिफरन्स आहे तो सारखा येते. आपल्या डेफिनेशन मध्ये बस सांगितलेलं आहे कोणत्याही दोन कॉन्जिक्युटिव्ह टर्म मधला जर फरक बरं का म्हणजे मागे पुढे कुठलेही घ्या क्रमिकेमध्ये कुठलेही जर दोन टर्म घेतल्या आणि त्याच्यामधला जर फरक आपण बघितला
तो जर काय येत असेल सारखा येत असेल तर ती दिलेली क्रमिका ही तुमची काय असणार, अंकगणिती श्रेणी असणार. तर टर्म्स इन सिक्वेन्स आणि कॉमन डिफरन्स अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहोत का हा सर्व पार्ट तुमच्या लक्षात आला असेलच. आता हा जर बेसिक पार्ट तुम्हाला समजला असेल तर प्रॅक्टिस सेट 1.1 जो आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तो नक्कीच तुमच्या लक्षात येईल. तर इथेच थांबूयात, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.